लाल भोपळ्याची खीर करणार आहोत. लाल भोपळ्याची खीर. ओके, मला साहित्य सांगतं. लाल भोपळा किसलेला, साखर, खवा, वेलची, चारोळी, तूप, मनुका, काजू बदामचे काप आणि केसर. ओके, साहित्य बघूया. आता कृतीकडे जाऊया. पहिल्यांदा कृती काय करायची आपल्याला? आधी दूध तापत ठेवलंय. आता याच्यात आपण साखर घालूया. किती घालायची बघा? थोडं ही खीर गोडच चांगली लागते, त्यामुळे जास्त साखर घालायची. ओके ओके, म्हणजे आता ती एका बाजूला साखर विरघळते. ओके, आता निश्चितपणे तुपाचं काहीतरी असणार. हो, याच्यावर 1 चमचा तूप घालून आपण भोपळ्याचा किस परतून घेऊ. किती घालू? पूर्ण घातला तरी चालेल. थोडंसं लालसर होऊ द्यायचं त्याला. ओके, आता हे होत आलं का? हो. आता परत 1 चमचा तूप घालून खवा परतून घेऊ. हा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा. हो हो, हा परतताना त्यात थोडं 2 चमचे आपण दूध घालू. दुधाने तो थोडा सैल होतो. आपलं हे अतिशय छान खरपूस झालेलं आहे. हो. आता काय करायचं? हे बंद करायचं गॅस. ओके, फर्स्ट क्लास. आता तिथे दूध छान आपलं मिक्स झालेलं आहे. आपण सुरुवातीला साखर घातल्यामुळे ती ऑलरेडी विरघळलेली आहे बरं का. आता भोपळ्याचा किस हे सगळं घालायचं तर. आता हे बाकीचं हळूहळू घालायचं ना. पहिलं काय घालू मी? पहिले काजू बदाम ड्रायफ्रुट्स टाकले, नंतर मनुका, वेलची पूड, थोडी चारोळी, केशर आपण शेवटी घातलं तरी चालेल किंवा मग उकडताना टाकलं तरी चालेल. आता हे आटवायचं आपल्याला थोडंसं. हो, किंचित आपल्याला आटवायचं आहे आणि आटताच आपल्याला केशर घालायचं. बरोबर. हो, तुम्ही सांगाल तेव्हा आपण घालू केशर. तुम्ही जर दूध आधीच उकळत ठेवलं ना तर ते व्यवस्थित होतं. बस. आता केशराचा एक वेगळा सुवास आणि रंग येतो, त्यामुळे मज्जा येते. दॅट्स इट. रेडी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. लाल भोपळ्याची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, किसलेला लाल भोपळा, साखर, खवा, वेलची पूड, चारोळ्या, साजूक तूप, बदामाचे काप, दुधात भिजवलेलं केशर आणि मनुके. कृती: एका कढईत दूध गरम करून त्यामध्ये साखर घालून दूध आटवून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये साजूक तुपात किसलेला लाल भोपळा परतून घ्यावा. त्यानंतर पॅन मध्ये साजूक तुपात खवा आणि दूध घालून एकत्र परतून घ्यावं. एका बाउल मध्ये लाल भोपळा आणि खवा काढून घ्यावा. कढईतील दुधामध्ये लाल भोपळा आणि खवा, बदामाचे काप, मनुके, वेलची पूड आणि चारोळी घालून दूध आटवून घ्यावं. शेवटी दुधात भिजवलेलं केशर घालून एक उकळी काढून खीर सर्व्ह करावी. नाही, माझे मित्र आदेश बांदेकर आहेत किंवा अशोक खांडे आहेत. कालिदास मुलुंडला मोठी आदेश सरांनी आम्हाला दिली जागा उपलब्ध करून. अंधेरी आमचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, तिथेही जागा आहे. तिथे दिली आदेश सरांनी करून. हा, बस. मग म्हणजे आपलं काम होऊ शकतं जर योग्य माणसापर्यंत पोहोचू शकतं. ओके, तर पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतोच. आता ह्या सगळ्या भानगडीमध्ये खाण्यापिण्याचं कसं करतात आपला कार्यक्रम त्याचा आहे. कसं आहे की ह्यांचं एक वेगळेपण त्यांनी सिद्ध केलेलं आहे. पण घरातून सुद्धा सपोर्ट आहे. उद्या मुलाने सांगितलं आई मला बटाटे वडा हवा आहे, तर कसं करणार मग? तर खाण्यापिण्याचं कसं आहे तुमच्या घरात? खाण्यापिण्याचं म्हणजे खरं सांगायचं झालं तर खूप कमी वेळ मिळतो किचनमध्ये जायला. कारण एअरपोर्टची ड्युटी असताना माझी 3:30ची पिकअप असायचं सकाळी. वा, 16 वर्ष. त्यामुळे मी जॉब सोडल्यानंतर सुद्धा त्या वेळेला उठत होते. त्यामुळे सकाळी एअरपोर्टला जाताना सासूबाई चहा करून द्यायच्या, तो चहा पिऊन मी जायचे. आता मी तुम्हाला देतो चहा. थँक्यू. आणि घरी एअरपोर्टवरनं निघताना सुद्धा त्यांना फोन केला की, म्हणजे कोकणस्थ असल्यामुळे गरम भात हा एक वीक पॉईंट आहे आपला. त्यामुळे मग त्या फोनवर अक्षरशः विचारायचे की आता लावू का भात, निघालीस का फायनली एअरपोर्टवरला की. मग आणि यजमान काय करतात? यजमान ॲडव्होकेट आहेत, ते हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. बरं, ठीक आहे.
आणि माझा मुलगा तुमच्या लाईनवर आहे, कारण तो क्लासिकल गाणं शिकतो. वाव, कोणाकडे? दादरला वर्षा सोहनी म्हणून आहेत त्यांच्याकडे. माहिती आहे मला, वर्षातही माहिती. चहा घ्या. थँक्यू. आणि मग आपण किचनकडे जाऊ. वर्षातही आमच्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपला पहिला पदार्थ कुठला आहे? मिक्स कडधान्यांचं कटलेट. मिक्स कडधान्याचे कटलेट. मुलगा खात नाही वाटतं कडधान्य? नाही, खातो. खातो म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल डिश आहे का? नाही, सगळ्यांसाठीच पटकन होणारी. ओके, पटकन होणारी. मला साहित्य सांगतं काय काय? मिक्स कडधान्य आपण मोड आणून त्यांना भिजवून घेतले, थोडंसं उकडून घ्यायची ती. ओके. किसलेला बटाट्याचा किस, हे ब्रेड क्रम्स आहेत, आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, लिंबू, हळद, तिखट आणि मीठ. चला, सगळं झालेलं आहे. साहित्य आहे, नाव कळलंय. आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करायची. आता काय करायचं मला एक बाऊल लागेल. बाऊल? छोटा. त्याच्यापेक्षा छोटा दे. हां, चालेल. आपल्याकडे व्हरायटी आहे बाऊलमध्ये पण. सगळं आपण मिक्स करतोय. मोड आलेले. हो, मोड आलेले कडधान्य, बटाट्याचा किस. ओके. या कडधान्यामध्ये सगळे आपण घेऊ शकतो, आपल्याला हवी ती कडधान्य सगळे घेऊ शकतो. आणि किती वेळ भिजवायची ती? रात्रभर भिजवून त्याला चांगले मोड आले की दुसऱ्या दिवशी मग थोडेसे शिजवून घ्यायचे. ओके. आणि मग घेऊ शकतो आपण. आता हळद, थोडीशी हळद. ओके. आपण बटाटा घेतला, आधी कडधान्य सगळी टाकली, मग बटाटा घातलाय, मग आपण त्याच्यावर कोथिंबीर घातली, मग त्याच्यानंतर आपण आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, मग हळद, आणि आता तिखट, आणि मग लिंबू पिळणार ना? हो. मग लिंबू आणि मग मीठ. हो, मीठ. झटपट होणारी कृती. फक्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. हा, मनात तयार पाहिजे, तरच आदल्या रात्री तुम्हाला भिजवता येईल. हो. किंवा घरी उरलेली उसळ वगैरे असेल तरी पण करू शकतो, असं काय. अच्छा. पण म्हणजे आदल्या रात्री तुम्हाला ती खूप सागर संगीत हवं असेल तर तयारी पाहिजे. आदल्या रात्री पाहिजे. ओके. आता आपल्याला ते तुम्हाला वाटतं घोळवायचं असेल ना त्यात? हो. लहान मुलांना स्पेशल करायचं असेल तर वेगवेगळे कुठले तुम्हाला जसे आकार पाहिजे असतील तसे, नाही तर आपला नेहमीचा फिक्स आकार गोल. हां, दॅट विल डू. डब्यात कॅरी करायला पण सोपे पडतात आणि मेन म्हणजे चटपटीत खायचा मूड असतो आपल्याला तेव्हा. भजीसाठी हा पर्याय, भजी न खाता. करेक्ट. हे कसं झालं हे आपल्याला एकदा कळलं ना की पदार्थ कसं चांगला होईल ते आपल्याला लगेचच कळेल. आता हे आपण थोडंसं पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं. आणि हे उलटं पालटं झालं, थोडासा सोनेरी रंग आला, खायला तयार. हे कशाबरोबर आपल्याला खाता येईल? सॉस, चटणी, अजून तिखट हवं असेल तर जे अवेलेबल असेल ते. मोरलेलं लिंबाचं लोणचं पण चांगलं असतं बरं का याच्यावर. अर्थात लिंबाचं लोणचं घरचं जर असेल तर कधीही चांगलं लागतं. ओके. फर्स्ट क्लास. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. मिक्स कडधान्यांचे कटलेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मोड आणून उकडलेली मिश्र कडधान्य, उकडून किसलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, आलं लसूण मिरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मोड आणून उकडलेली मिश्र कडधान्य, किसलेला बटाटा, कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, लाल तिखट, लिंबाचा रस आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घ्यावेत. तयार मिश्रणाचे कटलेट्स करून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यावेत. पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून कटलेट्स सर्व्ह करावेत. अनामिका ताई आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहे सोयाबीन भुर्जी. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. आता हे मोड आलेले हिरवे मूग आहेत, त्याची पोक्ता कढी बनवायची.